मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या असीम अशा निर्मिकाच्या शक्तीला प्रथमतः विनम्र भावाने अभिवादन करून अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांच्या कुशीमधून निर्माण झालं त्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि आई वडिलांनी पाहिलेलं देखणं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या सुपुत्रांना अहोरात्र प्रयत्न केले. 33 कोटी देवांची हजारो मंदिरं असतीलही, परंतु ज्या देवाची मंदिरं कमी आणि तुमच्या या परिसरांना ज्यांच्या पदस्पर्शाने पावन होण्याचं भाग्य लाभलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून येथ वडील जे जे करती तया नामू धर्म ठेविती कैलासवासी महादेवराव बाबूरावजी अवतारे प्रतिष्ठान मंगळवेढा हे प्रतिष्ठान आपल्या वडिलांच्या नावाने सुरू करून पाल्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्याची वृत्ती आदरणीय आमदार महोदयांच्या मनामध्ये व्यक्त होणं, खऱ्या अर्थानं वडिलांना स्वाभिमान वाटावा असं सुपुत्रानं जगावं ही महाराष्ट्राची रीत आहे साहेब. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा छावा नावाचा चित्रपट आला होता. तो चित्रपट ज्यानं पाहिला नाही तो माणूस म्हणायच्या लायकीचा नाही असं मी महाराष्ट्रभर सांगत फिरतो. छत्रपती संभाजी महाराजांचा गजल इतिहास त्या चित्रपटामध्ये दाखवला. विकी कौशल नावाचा अभिनेता संभाजीराजांची भूमिका करतोय, अक्षय खन्ना नावाचा अभिनेता औरंगजेबाची भूमिका करतोय. आपण सगळ्यांनी तो चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटामध्ये संभाजीराजांची एंट्री ही बुऱ्हाणपूरचा खजिना लुटताना दाखवली आणि बुऱ्हाणपूरचा खजिना लुटायला गेलेले छत्रपती संभाजी महाराज घोड्यावर स्वार झाले आणि जशी चित्रपटगृहामध्ये थिएटरवर रुपेरी पडद्यावर संभाजीराजांची एंट्री झाली ना, तसं संभाजीराजांच्या मुखातला डायलॉग विकी कौशल या अभिनेत्याने गाजवला आणि तो महाराष्ट्रभर, भारतभर, जगभर प्रसिद्ध झाला की जाके कह दो उस औरंग से शेर मर गया मगर छावा अभी भी जिंदा है, छावा अभी भी जिंदा है. इथून चित्रपट सुरू झाला ते अगदी सगळ्यात शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या यातना दाखवल्या आणि त्या यातना दाखवत असताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत असाय. असा एकही माणूस नव्हता ज्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं. लहानी लेकरं रडत होती. एक पिंक कलरचा ड्रेस घातलेल्या 6 वर्षाच्या मुलीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. 6 वर्षाची पोरगी शंभू राजांना काय झालं मी प्रश्न विचारते आई बापाला. आणि तेव्हा मला एका पत्रकाराने विचारलं की सर हे जे काही चालू आहे याच्यावर तुमचं काय मत आहे. आणि मी त्याला बोलून गेलो होतो, बापानं काकद घेतलं नाही म्हणून, बाबानं मोबाईल हिसकाटून घेतला म्हणून, आईनं चिप्स खाऊ दिले नाहीत म्हणून रडणाऱ्या पिढीपेक्षा शंभूराजांना काय झालं ही विचारणारी पिढी पुढच्या काळामध्ये आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ती पिढी घडली पाहिजे. त्या चित्रपटाच्या शेवटी शंभूराजांचं निधन झाल्याच्या नंतर औरंगजेबाच्या दत्तरात म्हणजे अक्षय खन्नाच्या समोर त्याची मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री उभी राहते आणि ती सांगते की मर गया शंभू. आणि अक्षय खन्ना झोपल्या औरंगजेबाच्या भाषेत म्हणतो अच्छा मर गया शंभू, मर गया काफिर. आणि त्यानंतर मात्र औरंगजेबाची पोरगी माझ्या शंभू राजाचं महत्व सांगते. ती म्हणते अब्बू शंभू मर गया मगर हम शंभू को काफिर कैसा कह सकते हैं, मरते मरते शंभू अपने मौत का जश्न मनाकर चला गया, हम जिंदा है फिर भी जिंदगी का मातम मना रहे हैं. मातम वडिलांनी राज्यकारभार उभा केला आणि ते वाढवण्याचं काम जगातल्या आदर्श सुपुत्रानं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि आपल्या वडिलांनी जसं निवेदन करणाऱ्या सरांनी सांगितलं की आमचा मुलगा काय होणार हे स्वप्न पाहत असताना आपला मुलगा लोकप्रतिनिधी व्हावा ही ज्यांच्या वडिलांची इच्छा होती त्याच वडिलांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्याचा तर सन्मान व्हावाच, पण त्यासोबत त्यांच्या पालकांचाही सन्मान व्हावा. हे मागच्या 8 ते 10 वर्षापासून आदरणीय समाधानजी अवतारे साहेब आपलं हे प्रतिष्ठान, आपली ही सगळी मंडळ, आपले सगळे हे कार्यकर्ते, तुमच्यावर प्रेम करणारा हा सगळा मित्र परिवार हा जो स्तुत्य उपक्रम करत आहे त्याबद्दल मी माझ्या वतीनं तुमचं आणि या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचं कारण आहे कौतुकाची थाप पाठीवर भेटली की माणूस काही अस्तित्व निर्माण करू शकतो. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास त्याचा थोडा कमी करा दादा आवाज. मला आवर्जून सांगावं असं वाटतं पाठीवरची थाप किती महत्वाची आहे.
पाठीवरची थाप किती महत्वाची की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, सर फक्त लढ म्हणा, ही आमच्या महाराष्ट्राची उर्मी. आणि आज या निमित्तानं आपण या विद्यार्थ्यांचा सन्मान करताय. या निमित्तानं खरं तर विद्येची महती पुढे घेऊन जात असताना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी विद्येची महती सांगितली ते महात्मा ज्योतिबा फुल्यांचं तर मला स्मरण होतंयच, पण तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये एक धागा काढला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक एका ताईंनी केलं. या कार्यक्रमाची भूमिका, प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची भूमिका समजत असते. आज विचार मंचावर या महिला बसलेल्या आहेत. तुम्ही जसा हात वर करायला लावला, मी आल्याबरोबर माझ्या मनात प्रश्न आला होता की या सगळ्या गुणवंत मुली आहेत आणि नंतर माझी इकडे नजर गेली, मग मी माझी नजर खाली गेली. आता त्याच्यावर पुढे बोलतोच, पण तुम्ही यांना हात वर करायला लावला. आज यांचा सन्मान होतोय. आज एक मुलगी समोर येते, समोर येऊन ती प्रास्ताविक करते. आज इथल्या नगराध्यक्षा, नगर पदाच्या उमेदवार, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या उमेदवार किंवा जिल्हा परिषदेच्या सदस्या महिला आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. एक काळ होता त्यांना बोलू दिलं जात नव्हतं, बोलू दिलं जात नव्हतं. अहो असं सभेत कशाला, घरात बोलू दिलं जात नव्हतं. बरोबर बोलतो ना. एक शायराच्या ओळी मला फार आवडतात. तो शायर म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्ध या तिन्ही अवस्थेत जेव्हा महिलांना गप्प केलं जात होतं ना, तेव्हा ती मुलगी शिकली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात तिनं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. म्हणून आज असं एकही क्षेत्र नाही, ऑटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत, अंगणवाडी सेविकेपासून कुलगुरू पदापर्यंत, आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत, गावच्या सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत, आणि घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेपर्यंत आज मुलींनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. आणि याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल तर पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांना, त्या सावित्रीबाईंचं स्मरण करून खरं तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही त्रिसूत्री ज्यांनी समाजाला दिली. ज्ञानाच्या बळावर माणूस स्वतःचं अस्तित्व किती मोठं निर्माण करू शकतो. म्हणजे जातीय व्यवस्थेने ज्यांना शाळेत प्रवेश दिला नाही, पण आजही एका शाळेचं अस्तित्व, एकाही शाळेचं अस्तित्व ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते बोधिसत्व, बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर साहेब, आपण मागच्या अनेक वर्षापासून इथले लोकप्रतिनिधी आहात ज्यांच्यामुळे आपल्याला हा अभिमान, मान मिळाला, सन्मान मिळाला. मी मंगळवेढा परिसरात बऱ्याचदा आलेलो आहे. मला वाटतं एकदा इथं साप्ताहिक मंगळवेढा वेद नावाचं काहीतरी साप्ताहिक आहे ना, त्यांच्याही कार्यक्रमाला मी एकदा इथं येऊन गेलो होतो. बऱ्याच वेळेला या भागात येणं होतं. महाराष्ट्रभर, भारतभर मी सगळीकडे माझं व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलत फिरतोय, माझे मत मांडत फिरतोय. आणि हे सगळं मांडण्याचा अधिकार ज्यांनी दिला त्या बाबासाहेबांचं मला स्मरण होतोय. ज्या भूमीमध्ये उभा राहून बोलण्याचं मी धाडस करतोय. खरं तर ही पुण्य, पावन, पवित्र अशी भूमी आहे. म्हणजे दामाजी पंतांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं माझा परिचय करून देत असताना मी आपल्याला विनंती करेल की एकदा सूत्रसंचालन करणाऱ्या सरांसाठी जोरदार टाळ्या आपण द्यायच्या, जोरात वाटवा. कारण मी सुरुवातीलाच बोललो, कौतुक करणं लई महत्वाचं आहे. अहो, ज्या काळात कोणीच कोणाला चांगलं म्हणायला तयार नाही, त्या काळात माझ्याबद्दल ते एवढं चांगलं बोलत होते, शरद सारखे माझे गाल होत होते त्यांना. मला लय भारी वाटत होतं. ते त्यांच्या शैलीमध्ये इतकं कौतुक, इतकं गुणगौरव करत होते. खरं तर चांगल्याला चांगलं म्हणणं ही सुद्धा समाजामध्ये सगळ्यात लोप पावत चाललेली गोष्ट आहे. आणि या निमित्तानं तुम्ही सांगितलं, निमित्त मात्र 3 विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही करतोय. खरं तर ही दामाजी पंतांची भूमी आहे आणि मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. माझ्याकडे कीर्तनकार म्हणून उल्लेख केल्याच्या नंतर बरेच जण धोत्रावाला बघू लागले, दिसला नाही म्हणून शांत बसले. कारण कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी फीड आहेत. कीर्तनकार म्हणले की त्याची भली मोठी गाडी, त्याची बक्क्या बॉडी, लांब लचक दाढी. आपल्याकडे गाडी बाहेर उभी आहे, बॉडी तुमच्या समोर उभी, दाढी आता ठेवायला लागलोय, कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. वेगळं सांगायची गरज नाही. आपली दाढी नाही, आपली बॉडी नाही, आपली गाडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत मी महाराष्ट्रभर फिरतोय. आणि तो योग आज आपल्या गावात आहे. त्यांनी माझा परिचय करून दिला. आणि मी मुद्दामून सांगत असतो, या गुणवंत विद्यार्थ्याच्या समोर मला उभं केलंय. मी व्याख्यानं करतो, मी कीर्तनं करतो, मी कविता करतो, मी नाटकाचे कार्यक्रम करतो, एकांकिका करतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये PhD करतोय. हे सुद्धा मला सांगणं गरजेचं वाटतं. मी BA केलंय, मी MA
केलंय, मी MPhil केलंय आणि MPhil नंतर पेट पास आउट होऊन सेट पास आउट होऊन मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये PhD करतोय. मराठीतील भाष्य, कविता आणि रामदास फुटाणेंचं साहित्य असा माझा PhDचा प्रबंध आहे. मी हे का सांगतोय, लोकांना हे बी कळावं की ही शिकलेला महाराज आहे. ही लय महत्वाची गोष्ट आहे. एवढाच आपला धंदा नाही. काल मी अजित त्याच्या जवळ होतो, आता इथं उभा आहे आणि मी पण साहेब एका कॉलेजवर जॉब करत होतो. मी महिनाभर जॉब करायचो, CSD वर जॉब करायचो. मला 12,000 रुपये महिना पडायचा, परवडत नव्हतं. मी सोडून दिलं. म्हणलं महिना 12,000नं काम करण्यापेक्षा महिन्याचे 12च कार्यक्रम करू. आणि सगळीभर महाराष्ट्रभर खरं तर जेव्हा मला रावसाहेब पटे सरांचा फोन आला, खरं तर आजची तारीख मी महेंद्र थोरवे साहेबांना, आमदार मुरबाडचे, त्यांना दिली होती. पण साहेबांनी सांगितलं की आपल्याला पंढरपूरच्या जवळ कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्ही नंतर पटे सरांना विचारा. त्यांना मी म्हणलं सर मी तारीख देतो, मंगळवेढ्यातही व्याख्यान करतो, पंढरपुरातही कार्यक्रम करतो, पण अधिक मास चालू आहे, पुरुषोत्तम मास चालू आहे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर 10,000 कमी द्या, पण माझं पंढरपूरचं दर्शन आमदार साहेबांच्या निमित्तानं माझं तेवढं करून द्या. वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यासाठी निमित्त लागत असतं आणि या निमित्तानं आज आपल्या समोर उभा आहे. दामाजी पंतांचा उल्लेख करत असताना आणि माझी डिग्री सांगत असताना हे मी का सांगतो, याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाचे दामाजी पंत हे फक्त वारकरी भक्त नव्हते, तर त्या काळातले मामलेदार होते. आणि मामलेदार असून सुद्धा त्यांची संवेदनशीलता इतकी जागी होती. आमदार साहेबांनी सांगितलं आम्ही हा कौतुक सोहळा करतोय, सर्वसामान्य घरातल्या लेकरांचा आम्ही इथं सन्मान करतोय. खरं तर मी कार्यक्रमाच्या निमित्तानं, कार्यक्रमाची वेळ 10:15ची होती, 10:15 कार्यक्रम सुरू होणार होता. मी 10:20 मंगळवेढा शहरात आलो आणि फटे सरांना विचारलं, संतोष मिसाळांना फोन केला. ते म्हणले तुम्ही काय करा, आमदार साहेबांच्या ऑफिसला जा. आता मी अशा भागातून आलोय ज्या भागामध्ये आमदार साहेबांच्या ऑफिसला जायचं म्हणजे की टेन्शन येतं, कारण मी परळी मतदारसंघातला आहे. तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही फार जाणकार माणसं आहे. आणि माझी येताना चर्चा सुद्धा झाली. माझ्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न होते. आपण तिथं जाऊन काय करणार, तिथं वेगवेगळी लोक आलेली असतील, आमदार साहेब त्यांच्या तोऱ्यात असतील, आपल्याला कोण ओळखतं. त्यातल्या त्यात झालं असं साहेब, मी तुळजापूरला रात्री स्टे केला आणि सोलापूरमध्ये आलो. माझ्या ड्रायव्हरच्या चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर गेलं, सोलापूरमध्ये त्याला ST ला बसवून दिलं. ते सोलापूरहून एकटंच गेलं, मी एकटा गाडी चालवत तिथं आलो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला त्याच्या अंगावर शर्ट कडक आहे, पण ड्रायव्हर एवढा कडक कसं काय आलाय. वेगवेगळ्या गोष्टी, कारण माझ्याकडे बघून मी वाटत नाही साहेब. लोकांना सांगावं लागतं हे अविनाश भारती तवा लोकमत होय का, ते कळत नाही, आपल्याकडे बघून वाटत नाही. पण मी त्या ऑफिसला बसलो आणि प्रामाणिकपणे सांगतो, मी वस्तुस्थिती बोलणारा माणूस आहे. स्पष्ट वक्ता सुखी भव हा माझ्यावर संस्कार आहे. मी जवळजवळ 1.5 तास तुमच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो आणि 1.5 तासामध्ये जेवढे लोक तुम्हाला भेटायला आले त्या प्रत्येक माणसाशी तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत होता, ज्या पद्धतीनं त्यांच्या समस्या सोडवत होता, ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना फोन लावून स्पीकरवर फोन टाकून त्यांच्या समोर त्यांचं समाधान करत होता, सोबतच एक जण तुमच्याकडे काम घेऊन आला होता, तुम्ही त्यांना स्पष्टपणाने सांगितलं की हे काम होणं शक्य नाही. या सगळ्या गोष्टी पाहत असताना मी ज्या मतदारसंघातून आलोय ना, त्या मतदारसंघातल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण मला त्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आली. त्याचं कारण आहे, लोक आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात, त्याचं कारण आहे आपण लोकांना त्या पद्धतीनं समोर गेलं पाहिजे. एक प्रसंग तुमच्या, मी त्या माझ्यासोबत जे दादा बसले होते गाडीमध्ये, मला त्यांचं नाव माहित नाही, तुमच्या ऑफिस शिंदे साहेब, PS शिंदे साहेब, त्यांना मी ही गोष्ट बोलून दाखवली की तुमचा एक कोणतरी ते DPच्या संदर्भात माणूस आला होता आणि तुम्ही त्यातल्या एका वयोवृद्ध माणसाला म्हणले की त्या DPवर तुम्हीच असता आणि सगळे ते हसायला लागले. आणि मी त्यांना म्हणलं की म्हणजे कोण कुठं काय करू शकतंय हे आमदाराला माहित असणं लई काळाची गरज आहे. इथपर्यंत तुमची समाजाची नाळ जुळलेली आहे आणि या निमित्तानं आपण या लेकरांचं कौतुक करताय, या लेकरांचा सन्मान करताय. तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलले, खरं तर मला मागच्या या पूर्ण महिन्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचेच कार्यक्रम आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही सांगितलं आम्ही पहिले 3 विद्यार्थी निवडले, बरोबर आहे. पहिल्या 3 प्रातिनिधिक स्वरूपांचा विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. परवा मी अहिल्यानगरला संग्राम जगतापांकडे होतो त्या बँकेमध्ये आणि एकाचा सत्कार करायला समोर आली एक मुलगी आणि मी सहज तिला विचारलं दीदी किती टक्के पडले, तिनं सांगितलं 99. मी घट बाटलीवर पाणी पिलो, शपथ खाऊन सांगतो तुम्हाला. मी बन्सल कोचिंग क्लासेसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मधल्या काळात काम करत होतो. नंतर मी ते सोडलं, पुढे त्याच्यावर भाष्य करेल, कारण 99% पडू शकतात याच्यावर माझा विश्वासच नव्हता.
मला मागच्या वर्षी म्हणले 100 पडलेल्या पोरांचा सत्कार आहे. माझा एक क्लासमेट सोबत आला होता, त्यानं खालून मला मेसेज केला, तुला किती पडले? त्याला म्हणलं गबस 100 मध्ये आपण दोघं पास झालो होतो. तो म्हणला मग तुला यांचा सत्कार करताना काय वाटतंय? म्हणलं मला थोडं ऑकवर्ड फील होत आहे, पण तुम्ही त्या गोष्टीला दुजोरा दिला. साहेब, तुम्ही एक वाक्य बोलला की टक्केवारीच आयुष्यात सगळं काही घडवत नसते. कारण मी भारतभर महाराष्ट्र पोलीस करिअर अकॅडमी पासून सगळीकडे कार्यक्रम केले. माझा भाऊ तुमच्या सोलापूर ग्रामीणला डीवायएसपी होता, अमोल भारती, त्याच्यासोबत पण मी महाराष्ट्रभर फिरलो. मी आतापर्यंत कुठेही गेलो, कुठल्याही महाराष्ट्र पोलीस करिअर अकॅडमी नाशिकला सगळीकडे मी जाऊन आलो. आतापर्यंत कुठल्याच कार्यक्रमामध्ये अविनाश तुला 10वीला किती टक्के होते हे कोणीही विचारलं नाही. मला सांगायचं हे बाळांनो, आमदार साहेबांनी तुमच्या समोर एक मोठा आशावाद मांडला की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, तुमचा ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच गोष्टीला करिअर करायचा संकल्प आज करा. आयुष्यात तुमच्या इतके समाधानी सुखी दुसरी पुढे नसाल. कारण माझं ठरलं होतं, माझं 8वीत असताना ठरलं होतं. कितवीत असताना? 8वीत असताना काय ठरलं होतं? लग्न. माझं 8वीत असताना ठरलं होतं की मला सरांनी उठवलं, सर उठवायच्या अगोदर तुला काय व्हायचंय सांग. मी म्हणलं सर मला महाराष्ट्रातला वक्ता व्हायचंय, सांग तुझं स्वप्न. आणि मी जाहीर सांगितलं मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय, गावागावात माझे बॅनर लागले पाहिजे, फेटा बांधून सत्कार केला पाहिजे, जाताना पैसे देऊन घरी पाठवलं पाहिजे. 8वीत पाहिलेलं स्वप्न आता कुठंतरी पूर्ण होत चाललंय. इथं बसलेल्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही आज हा सत्कार करत असताना खरं तर माझ्या डोळ्यासमोर तुमच्या या मंगळवेढ्याचं विजन बसलेलं आहे. आणि तुम्ही आशावाद व्यक्त करत असताना, सन्माननीय सरांनी मनोगत व्यक्त करत असताना इथं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी मागणी केली. आणि मी दुसरी मागणी तुमच्या समोर करणार आहे, इथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावंच, पण या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळ्याचा फायदा कधी होईल? तर माझी अशी इच्छा आहे, इथं जे हॉस्पिटल होईल ना त्या हॉस्पिटलमध्ये यांच्यापैकीच गुणवंत विद्यार्थी डॉक्टर म्हणून यावे, तेव्हा या कार्यक्रमाचं सार्थकीकरण. हा कार्यक्रम का करायचा? ही का गेल्या 8 वर्षापासून कार्यक्रम करायचा? गेल्या 8 वर्षापासून प्रत्येकाच्या घरात तुमची ट्रॉफी जाणं, या लेकरांचा सन्मान होणं, ती सन्मान पुढच्या काळामध्ये यांना प्रेरणा देण्यासाठी आहे. राजकीय हेतू वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, पण तुमची प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी सुद्धा माझा सन्मान झाला पाहिजे. आमदार साहेबांनी सांगितलं ठीक आहे, मला 10वीला कमी टक्के पडलेत ना, मी 12वीला चांगला अभ्यास करेन, 12वीला मला चांगले टक्के पडतील, 12वीची माझी ट्रॉफी राहिली ना, 12वीला ती ट्रॉफी इथून घेऊन जाईल. ही चुरस निर्माण व्हावी, ही स्पर्धा निर्माण व्हावी, याच्यामध्ये या कार्यक्रमाचं सार्थकीकरण आहे. एखादा वक्ता येईल, एखादा वक्ता बोलेल, भाषण ठोकेल, निघून जाईल, याच्यामध्ये या कार्यक्रमाची सार्थकता बिलकुल नाही. या कार्यक्रमाची सार्थकता ज्या गुणवंताचा सत्कार केलाय, काही वर्षांनी तोच गुणवंत या कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून उपस्थित राहणं, या कार्यक्रमाची यशोगाथा आहे, या कार्यक्रमाची यशस्वीता आहे. खरं तर तुम्ही ते कौतुक करताय. आपल्या वेळेला तसं वेगळं होतं साहेब. आपल्या वेळामध्ये निधी काय म्हातारा नाही, 30-31 वर्ष वय आहे माझं, पण आपल्या काळामध्ये वेगळं होतं. आपण ब्लॅक अँड व्हाईट पासून छायाच्या मोबाईल पासून स्मार्टफोन पर्यंत आलेला आपला प्रवास आहे. आताच्या लेकरांचं तसं नाही, यांचं कौतुक 10वी पर्यंत आमचं कौतुक कधीच कुणी केलं नाही. मग आमदार साहेब बसल्या म्हणजे उद्या शाळेचा पहिला दिवस आहे, माझं ऑब्झर्वेशन तरी आहे बरोबर झाली का नाही चर्चा? उद्या शाळेचा पहिला दिवस आहे. लगेच त्यांना कुणीतरी विचारलं साहेब तुम्ही कुठल्या शाळेत उभारणार आहे? मग लगेच सांगितलं अर्धा तास या शाळेत, अर्धा तास त्या शाळेत. आता मला प्रश्न पडला, पण लक्षात आलं की उद्या शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून साहेब गुलाबाचे फुलं घेऊन शाळेच्या दरवाजावर उभं राहणार आणि आलेल्या लेकरांना गुलाब देऊन स्वागत करणार. आपल्या लहानपणी असं कुणी स्वागत केलंय का? मला तर 10वी पर्यंत गुलाब भेटला नाही, कुणीच दिला नाही, कुणीच दिला नाही. आपल्या नशिबात गुलाब नाही, दिसते काटे. बरं, आता हे पालक इथं आले, त्या पालकांचं कौतुक आहे. हे पालक लेकरांना घेऊन आले. आपल्या लहानपणी पालक शाळेत आले का? मला तर माझे वडील शाळेत घेऊन गेलते ना, असं नव्हतं नेलं, चल राजा, चल पिल्लू, चल. मी म्हणलं पप्पा मला नाही शिकायचं, चल. मी म्हणलं मला नाहीच शिकायचं. मी नाही म्हणलो की बापानं बूट काढला, बापानं बूट हाणायचा, मी हुकवायचा. 7 बुटं चुकवले, 7, 22 मारले होते. तेवढे बुटं खात शाळेत गुरुजी बसलेले. गुरुजीला राम घातला. गुरुजी म्हणले कसं काय येणं केलं? याला पहिलीत टाका. कानाला हात लावला की पहिलीत होतो. कानाला हात जात होता, मी निघाला नाही. मास्तरना असा ठोका हाणला, इथवर हात आला. पहिलीला दाखला दिला, मी रडायला लागलो. पण आपलं रडणं काही नाजूक नव्हतं, लोळणं, माती उधळणं, लोळायला सुरुवात. माझे वडील माझ्या जवळ आले. साहेब मी एका सालगड्याचा पोरगा आहे. माझ्या वडिलांनी या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये सालानं नोकरी केली. माझे वडील सालगडी होते.
आणि मी एका सालगड्याचा पोरगा आहे, मजुराचा पोरगा आहे. माझे वडील माझ्या जवळ आले आणि माझे वडील लेकरांना माझ्या कानात एकच वाक्य बोलले. माझा बाप म्हणला, तुला जर लोकांच्या दारात शेण उचलायचं नसेल, तुला जर ऊस तोड कामगार म्हणून फिरायचं नसेल, तुला जर मजुरी करायची नसेल, तर तुला शाळा शिकावीच लागेल. त्याच्या पलीकडे तुझ्याकडे पर्याय नाही. बापाचं ते वाक्य आजही माझ्या काळजात घर करून उभं आहे. म्हणून अविनाश भारती इथं उभा आहे. लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणं आपलं कर्तव्य असतं. साहेब, काळ बदललाय. माझे वडील निघाले. माझ्या वडिलाला ऊस तोडायला जायचं होतं कारखान्याला, आणि माझ्या वडिलांनी काय केलं, सरला म्हणले, आजपासून पोरगं तुमच्या ताब्यात. आणि खरं सांगतो, मला माझ्या बापानं गुरुजीच्या ताब्यात दिलं आणि माझ्या गुरुजीने या संधीचं एवढं सोनं केलं. इतका मार खाल्ल्याला पोरगा आहे मी साहेब, आणि मीच नाही, सगळ्यांनी मार खाल्लाय. आणि ज्यांनी ज्यांनी शिक्षकांचा मार खाल्लाय ते सगळे आता स्टेजवर बसले. हे सांगताना मला अभिमान आहे, याचा मला आनंद. पण आता मोकळ बोलायचं मी काय घेत नाही कोणाला. कधी कधी बिनकामाचं हाणायचे मास्तर. घरी डबा झाला नाही, राग राग शाळेत आले. आता मास्तर असताना घरी काय बोलू शकतो? तुम्हाला चांगला अनुभव, तुम्ही मठावरले थोडेच आहेत. काय बोलू शकते? घरच्या डब्याचा राग ह्या डब्यावर बदा गुरुजी का मारायला? मागच्या शनिवारी कुठं होता? त्याचा राऊंड झाला हो, झाला की त्याचा राऊंड असं करायला. बरं, रडत रडत घरी गेलो. घरी जाऊन आईला सांगितलं, आई मला सर बिल कामाचं मारले. आई म्हणली, थांब तुझ्या बापाला येईल. मला वाटतं बाप आले सरच्या घरी मोर्चा जाईल. पुन्हा बापानं पालतं घरी तुम्ही. आता थोडं वर्तमानावर या. पालक बसलेत म्हणून बोलतो. वर्तमानाची काय परिस्थिती साहेब? वर्तमानात काही पालक शाळेत जातात आणि शाळेत जाऊन गुरुजीला काय म्हणतात, नोकरी म्हणजे नोकरी करायची. कोणालाही हात लावायचा, लेकराला हात लावायचा. एक तर 9 12 वर्षानं झाले, कोणालाही हात लावायचा, आपल्या लेकराला हात लावायचा. गुरुजी म्हणले, मला काय करायचंय, हाणलं तरी तेवढीच पगार आहे. पण छडी लागे छमछम, ही गोष्ट संपली साहेब. मला सांगायचा भाव काय, पालकांनी थोड्या गोष्टी बदला. विद्यार्थ्याचा गुणगौरव आहे. तुम्ही इथं आलात म्हणून तुम्हाला बोलतोय साहेब. मी बन्सल कोचिंग क्लासेसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करत होतो. राजस्थान कोट्याला एका पोरीनं सुसाईड केलं आणि त्यानंतर मी ते काम सोडलं. राजस्थान कोट्याला GEE आणि नीटची तयारी करणारी जी पोरगी आहे, त्या पोरीनं सुसाईड नोट्स लिहिली आणि सुसाईड नोट्स मध्ये फक्त 3 वाक्य होते, डॅडी मला माफ करा, मी खूप प्रयत्न केला, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याच्यानं होत नाही. आता मला अशक्य आहे, मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा, असं त्या पोरीनं लिहून ठेवावं आणि त्या पोरीनं आत्महत्या करावी. त्याची बातमी व्हावी, बातमी महाराष्ट्र भारतभर व्हायरल व्हावी आणि त्या पोरीच्या बापाला पत्रकारांना विचारावं, तुमच्या पोरीनं सुसाईड केलं, याला जबाबदार कोण? आणि रडत रडत तो बाप म्हणावा, याला सर्वस्वी जबाबदार मी आहे, कारण माझ्या पोरीनं मला 10 वेळा सांगितलं पण मी पोरीचं ऐकलं नाही. जर मी माझ्या पोरीचं एकदा ऐकलं असतं तर तुम्हाला माझी मुलाखत घ्यायला यायची वेळ आली नसती. जरा लेकरांचं मन पण पालकांनी समजून घेणं काळाची गरज आहे. हेच कर तेच कर, शेजाऱ्याचा करतोय त्याचा करतोय, तो पहिला आलाय त्याला एवढे पडले नाही. इथं प्रत्येकाचा फ्लेवर, प्रत्येकाची कॅपॅसिटी, प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळ्या पद्धतीने ठरू शकतं. म्हणून जरा स्वप्न पहा. तुम्ही पाहू नका असं नाही, स्वप्न पहा. बापाचे स्वप्न लेकरांना तुम्ही पूर्ण करा, पण स्वप्न पण कोणते पाहावे, आपल्या लेकरामध्ये ते पूर्ण करण्याची ताकद आहे का ते पहा. नाहीतर मी सांगत असतो, माझ्या गावातला एक पोरगा, त्याचा बाप त्याला म्हणला तू वकील हो. पोरगा म्हणला आपल्याला लॉ वगैरे काही करायचं नाही, आपल्याला इंटरेस्ट नाही. बाप म्हणला मी सांगतो ना, तुला वकिलीला ऍडमिशन घ्यावं लागतंय, तुला लॉ करावा लागतो. दोघांची हमरी तुमरी. आता गावामध्ये मी महाराज असते म्हणून ते मला भेटायला पोरग, ते म्हणलं तुम्ही सांगा समजून. मी आपल्या मोठेपणात गेलो त्याला भेटायला. त्याला म्हणलं काका, तुमच्या पोराची इच्छाच नाही वकील व्हायची, तर तुम्ही त्याला का वकील करताय? म्हातारा म्हणलं मला 4-5 जणांवर केस करायची, वकील घरचा असला की फी लागत नाही. तुला केस करायची म्हणून तू ह्याला का बात करतोय? जरा पालकांनी ही गोष्ट समजून घ्या. माझ्या विनोदाच्या नंतरची गहनता जरा समजून घ्या. तुम्ही स्वप्न पहा, 100% पहा, पण ते स्वप्न पाहत असताना त्या लेकराची कॅपॅसिटी काय, लेकराच्या शिक्षणातला. अहो, ही लेकरं आताच्या शाळेतली लेकरं बघितली ना साहेब, आपल्या काळात काहीच नव्हतं, पण आपल्या इतकी आनंदी शाळा कुणीच शिकलं नाही. आताच्या लेकरांकडे सगळं आहे, पण आनंद कुठे आहे? उगा सरकारमध्ये हसत खेळत शिक्षण, डुप्लिकेट हसणं, डुप्लिकेट खेळणं, अवघड होऊन बसलं सगळं.
अहो शाळा करणं, धिगारा करणं हे वय आहे लेकरांचं. आता या गोष्टी संपत चालल्या. मारण्याचा अधिकार शिक्षकांना राहिला नाही. मी जाहीर बोलतो, मध्यंतरी तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल, रील्स, त्या रील्स मध्ये एक रील्स व्हायरल झाली साहेब. ती साऊथची रील्स होती. त्यांच्या ड्रेसिंग कोडवरून कळालं ही साऊथची रील्स आहे. त्या साऊथचे कलेक्टर, IPS अधिकारी, IAS अधिकारी हे सगळे क्लास 1 अधिकारी त्यांच्या शिक्षिकेला भेटायला गेले होते. तुम्ही बघितली असेल, नाही तर मी गेल्याच्या नंतर बघा. बरोबर आहे ना? आणि ती 80-85 वर्षाची म्हातारी शिक्षिका, दिवसभर त्यांनी शिक्षिकेसोबत वेळ घातला, दिवसभर वेळ घातला, दिवसभर. संध्याकाळी यांची निघायची वेळ झाली, ताफा आला, सगळ्या लाल दिव्याच्या गाड्या, सगळे सायरन वाजत गाड्या आल्या, सगळ्यांनी सॅल्यूट केला, सगळे अधिकारी बसलेले. आणि तो कलेक्टर असणारा व्यक्ती उठला आणि उठून त्यानं दिवडीतली अशी एक खिडकीतली एक छडी घेतली, ती छडी शिक्षिकेच्या हातात दिली. आणि ती शिक्षिका, डायलॉग नाही, पाठीमागं गाणं वाजतंय, आणि ती शिक्षिका अशी तोंडाला हात लावून म्हणते, तू कलेक्टर, मी तुला कशी मारू? आणि तो कलेक्टर असणारा व्यक्ती म्हणतोय, मॅम मी कलेक्टर फक्त या छडीच्या धाकामुळे, आणि मला त्याची आठवण तुम्ही आता करून द्या. हा विश्वास नावाची गोष्ट ठेवा ना. आदरणीय साहेबांनी नालंदा विद्यापीठाचा उल्लेख केला, मला चांगली गोष्ट वाटली. भारतीय संस्कृती एवढी मोठी आहे साहेब. या संस्कृतीमध्ये गुरुकुल, ज्ञान हा पुरवठा, तेथं सेवा हा दारवंटा. जिथं ज्ञान मिळवायचंय ना, जिथं ज्ञानाचा पुरवठा आपल्याला आत्मसात करायचा आहे ना, तिथं सेवा द्यावी लागते, तेव्हा तो ज्ञान प्राप्त. अगोदरच्या काळात ते होतं. म्हणजे गुरुकुलामध्ये जाऊन नालंदा विद्यापीठाची काय भूमिका होती? नालंदा विद्यापीठामध्ये गुरुच्या ठिकाणी जाऊन अध्ययन करून गुरुवर विश्वास होता. वर्तमानात बदललंय सगळं, माफ करा मला, मी जबाबदारपूर्वक बोलणारा पोरगा आहे. वर्तमानात सगळ्या गोष्टी बदलल्या. गुरुवर विश्वासच राहिला नाही पोरांचा, राहिलाच नाही. अहो जुन्या काळामध्ये शिक्षकांनी उडी मार म्हणलं की मारायची, म्हणजे गुरुकुलामध्ये ही विश्वासाची ताकद होती. आता विश्वास राहिलाय का? नाही राहिलाय. याला कारणीभूत काही गोष्टी आहेत. शिक्षकांवर किती विश्वास होता? अगोदरच्या काळामध्ये गुरुकुलामध्ये राहणारे विद्यार्थी, एक वाचनात फार गोष्ट माझ्या सुंदर आहे. एका आश्रमात 3 विद्यार्थी होते. बाळांनो माझ्याकडे बघा, मन लावून ऐका. एका आश्रमात 3 विद्यार्थी होते आणि त्या 3 विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम गुरुजी करत होते. गुरुजी म्हणजे शिक्षक करत होते. आणि शिक्षक कधी परीक्षा घेतील सांगता येत नाही. एके दिवशी गुरुजींनी 3 मुलांना रात्री बोलवलं. त्यांना सांगितलं, मला उद्या प्रवचनासाठी बाहेर जायचंय. विद्यार्थी म्हणजे, जी गुरुजी, मी उद्या प्रवचनाला बाहेर जाणार आहे, पण मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. काय काम आहे? आपल्या नदीपासून 500-700 मीटरवर नदी आहे. हो गुरुजी. नदी किनारी आपला आश्रम आहे. त्या नदीला पाणी आहे. हो गुरुजी. त्या नदीतलं पाणी आपल्याला इथे एका रांजणात आणून भरायचंय. पोरं म्हणले ठीक आहे गुरुजी. गुरुजी झोपले, विद्यार्थी झोपले. सकाळी विद्यार्थी उठले. एकानं घागर घेतली, एकानं माठ घेतला, एकानं हंडा घेतला. तिघांनी त्या घागरी, हंडा, माठ घेऊन नदी किनारी गेले. त्याच्यात पाणी घेतलं, रांजण भरला. सकाळी गुरुजी उठले, रांजणातलंच पाणी काढून गुरुजीला दिलं. गुरुजींनी विचारावं, भरला रांजण? पोरं म्हणले हो भरला गुरुजी. गुरुजी म्हणले भरलेला रांजण रिकामा करा. जुनी कथा आहे, पोरांनी 1 मिनिटात रांजण रिकामा केला. वर्तमानात असं होऊ शकत नाही. वर्तमानामध्ये जर पोराला रांजण भरायला लावलं तर ते भरणारच नाही. आणि जर भरलेला रांजण गुरुजीने रिकामा करायला लावला, पागल झालं का रे? झोप झाला नाही माहिती का? मॅडम सोबत खालीवरी चालायचं काय माहिती? भरा रिकामा करा, भरा रिकामा करा, एवढाच काम धंदा आहे का काय आपल्याला? हा, पोरं भरणारच नाही. पोरांनी लगेच रांजण रिकामा केला. गुरुजी म्हणजे आता परत भरा. पोरांनी हंडा उचलला, पोरांनी लगेच घागर उचलली, माठ उचलला. तिघही नदी किनारी निघाले. गुरुजी म्हणले थांबा, तो रांजण भरायचा आहे, पण या माठानं नाही भरायचा, या घागरीनं नाही भरायचा, या हंड्यानं नाही भरायचा. मी जी वस्तू देईल त्यानं भरायचा आहे. पोरं म्हणले ठीक आहे. हंडा, माठ, घागर खाली ठेवली. गुरुजी आश्रमात गेले. आश्रमातून गुरुजींनी दुर्डी आणली. दुर्डी कळते ना? दुर्डी कळते ना? आता दुर्डीमध्ये पाणी बसतं का? माझ्या घरी माझी आजी ज्वारी धुवायला दुर्डी वापरायची. म्हणजे बादलीवरती ज्वारी, दुर्डी ठेवायची, त्यात ज्वारी टाकायची, पाणी टाकायचं, कोंडावर यायचा, कोंडा असा भरायचा. ग्रामीण भागातला माणूस, बरोबर आहे का नाही? दुर्डीमध्ये पाणी बसत नाही. आता गुरुजींनी दुर्डी दिली. तिघांनी दुर्ड्या घेतल्या. गुरुजी गेले प्रवचनाला. तिघं नदी किनारी गेले. दुर्डी बुडवली, पाणी गळालं. दुर्डी बुडवलं, पाणी गळालं. त्या तिघातला एक जण म्हणला, गुरुजीनं बिनकामाची परेशानी लावली. उगं बेजार होण्यात काय अर्थ नाही. त्यानं दुर्डी फेकली, आश्रमात गेला, निवांत झोपला. राहिले किती राहिले? 2. दोघं जण दुर्डी बुडवत होते, पाणी गळत होतं. दुर्डी बुडवत होते, पाणी गळत होतं. त्या दोघातला एक जण म्हणला, जाऊन झोपलाय तो शान आहे. उभं येते ह्याच्या मागे बेजार होण्याचा अर्थ नाही, त्याच्या मागे जाऊ. आणि कळलं पाहिजे कोणाच्या मागे जायचं. हा, दुर्डी आता गळायली, आता जावं का, जाऊन झोपावं. त्यानं दुर्डी फेकली, तो आश्रमात जाऊन झोपला. राहिला एकच पट्ट्या. दुर्डी बुडवत होता, पाणी गळत होतं. दुर्डी बुडवत होता, पाणी गळत होतं. बाळांनो 4 तास तो दुर्डी भिजवत होता. आणि दुर्डीचं एक वैशिष्ट्य आहे, दुर्डी बनलेली असते बांबूच्या काड्यापासून. आणि बांबूचं वैशिष्ट्य असं असतं, जेवढा बांबू भिजत असतो ना, तेवढा बांबू फुगत असतो. 4 तासानंतर बांबू फुगला
बाबू फुगल्यामुळे त्या ज्या सांध्या आहेत ना त्या सांध्या बुजल्या गेल्या. सांध्या बुजल्या गेल्यामुळे दुर्डीत पाणी साठलं. एकट्या पोरानं रांजण भरला. संध्याकाळी गुरुजी परत आले. आता माझा अर्थ ऐका. ज्या दोन पोरांनी गुरुजीचं न ऐकता दुर्ड्या फेकून आराम केला होता ना ते पोरं गुरुजी समोर शर्मेनं मान खाली घालून उभे होते. आणि ज्या पोरांना गुरुजीवर विश्वास ठेवून दुर्डीत पाणी भरलं होतं ना तो सरांसमोर असा छाती काढून उभा होता. आयुष्याचं गणित असंच आहे. जो योग्य वेळी शिक्षकांचं ऐकत नाही ना भविष्यात शिक्षक दिसले की शर्मेनं मान खाली घालतो. आणि जो शिक्षकाचा ऐकतो ना शिक्षकाच्या बाजूला खुर्ची टाकून बसण्याच्या लायकीचा होत असतो. ही एक साधी गोष्ट समजून घ्या. गुरुजींना प्रश्न पडला. गुरुजींनी त्या दोघांना पाठवलं. ज्यानं रांजण भरला त्याच्या खांद्यावर हात टाकला. खांद्यावर हात टाकून गुरुजींनी विचारावं काय रे तू काय एकट्यानं रांजण भरला. पोरगा म्हणला तुम्ही दुर्डी दिली तेव्हाच संशय आला होता. पहिला पोरगा गेला तेव्हा थोडा कॉन्फिडन्स गेला. दुसरा पोरगा गेला तेव्हा तर हातपाय गळाले. मग तू पण जायचा आराम करायचा तुझा आराम झाला असता. पोरगा म्हणला गुरुजी गळणाऱ्या प्रत्येक पाण्यासोबत मनामध्ये वेगवेगळे प्रश्न होते. पण जसं मी दुर्डीत पाणी घेत होतो ना त्याच्यामध्ये मला माझी प्रतिमा दिसायची. आणि मी त्या पाण्यातल्या प्रतिमेसोबत संवाद साधायचो तेव्हा माझी प्रतिमा मला सांगायची की बेट्या जर तुला हे काम तुझ्या गुरुनी सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. गुरुजी गळणाऱ्या पाण्यापेक्षा तुमच्या सांगण्यावर माझा विश्वास होता आणि त्या विश्वासामुळे मी हा रांजण भरू शकलो. आयुष्याचं गणित असंच आहे बाळांनो. आपण आपल्या भोवती आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवला ना आपल्या आयुष्यात यश नावाची गोष्ट मिळते. पहिली गोष्ट आपल्याला सांगणाऱ्या लोकांवर विश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. स्वतःवर विश्वास पाहिजे. कॉन्फिडन्स पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही. ती लई मोठी गोष्ट आहे ना. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले काही किती गेले मला वेगळं सांगायची गरज नाही. हो अहो ते आमच्या शेजारचं एक पोरगैस आहे ते जरा बोबडं बोलते. बोबडं कॉन्फिडन्स वाढते ना लोकांची. मी त्याच्या बापाला भेटलो. त्याच्या बापाला म्हणलं का हो काका तुमचा पोरगा नेहमीच बोबडा बोलतो का. तो म्हणला नाही हो जेव्हा बोलतो तेव्हाच बोबडा बोलतो. आता काही ना उद्या कळत काही अडचण नाही. कॉन्फिडन्स असला पाहिजे. ओव्हर नसला पाहिजे. विश्वास असला पाहिजे स्वतःवर. आपली कॅपॅसिटी ओळखा आपण काय करू शकतो किती करू शकतो. तो गेलाय म्हणून त्याच्या मागे जायचं. हे जे मी सांगतोय ना हे नीट ऐका. आणि मी लातूरच्या जवळ येऊन नीट ऐका म्हणाले. कळलं तुम्हाला. आमचा लातूरचा पॅटर्न नीटच आहे पण सध्या थोडं नीट नीटकं नाही एवढा फक्त घोटाळा आहे. जरा लेकरांना आपला विश्वास पाहिजे आपल्यावर. आपण करू शकतो. यस मला हे होऊ शकतं. मी ज्या क्षेत्रात काम करतो आमच्या क्षेत्रात असंच आहे साहेब. चली तो चली नाही तो बरं बहिणी असं काम आहे. पण आपल्याला माहित होता विश्वास असला पाहिजे आपण करू शकतो. साहेब मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये 31 दिवसामध्ये 44 कार्यक्रम केले. 31 दिवसात महाराष्ट्रभर बाहेर गाडी उभी. 2.5 वर्ष झाली गाडी घेऊन. 2.5 वर्षामध्ये माझ्या गाडीची रनिंग आहे 3 लाख किलोमीटर. एवढा महाराष्ट्रभर फिरतोय. सातत्य ठेवाय तेव्हा इथं उभा आहे. आणि लेकरांना सांगणं या सगळ्या मी तुमच्या भावासारखा आहे. ऐका 10वीला चांगले टक्के पडणं हे तुमचं यश नाही. जबाबदारपूर्वक बोलतोय. 10वीला चांगले टक्के पडणं हे तुमचं यश नाही. तुमचं आज कौतुक होणं हे तुमचं कौतुक नाही. 10वीला पडलेल्या टक्केवारीनुसारच 12वीचं सुद्धा तुमचं तेवढंच घवघवीत यश असणं हे तुमच्या खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचा लेखाजोख आहे. 10वीला म्हणजे मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छतादूत होतो साहेब. बबनराव लोणीकर जेव्हा मंत्री होते तेव्हा मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छतेचा ब्रँड अँबॅसेडर होतो. मी लोकसभेच्या वेळेला मागच्या ते काम सोडलं. 2018 ते 2023 मी कंटिन्यू महाराष्ट्र शासनाचं काम करत होतो. जेव्हा मी ते काम करत होतो मी गावागावात फिरायचो. एखाद्या गावाला आदर्श गाव किंवा हागणदारी मुक्त गाव पुरस्कार मिळणं सोपं आहे. जबाबदारपूर्वक बोलतो. एखाद्या गावाला हागणदारी मुक्त किंवा स्वच्छतेचं पारितोषिक मिळणं सोपं आहे. पारितोषिक मिळाल्याच्या नंतर ते गाव तसंच राहणं हे लय कठीण आहे. आणि त्याच्यासाठी प्रयत्न अगोदर जे केलेत ना त्याच प्रयत्नाचं सातत्य ठेवणं ही पण काळाची गरज आहे. आज तुमचं यश मिळाले तुम्हाला चांगले टक्के पडले तुमचं कौतुक आहे. पण मिळालेली टक्केवारीचं सातत्य तुम्ही राखलं पाहिजे. त्याच्यासाठी संयम वेळ या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे. सातत्य नावाची गोष्ट माणसाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाते. नाहीतर माझा बाप अडाणी आहे पण त्या अडाणी बापानं मला BA करायला संभाजीनगरला पाठवलं. माझं गाव परळी तालुक्यातलं आहे. अंबाजोगाई तालुक्यात परळी मतदारसंघात. पण मी BA करायला जेव्हा संभाजीनगरला गेलो माझ्या एका मित्रानं विचारलं तू एवढ्या लांब BA करायला काय गेलास. आणि BA ला कुठं रोज कॉलेज करावं लागतं. ते आता काही डोक्यात आहेत ना. BA ला कुठं रोज कॉलेज करावं लागतं. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं पप्पा तुम्ही मला कसं काय पाठवलं. माझ्या वडिलांनी माझ्या सरांचं एक वाक्य सांगितलं. वडील म्हणले तुझ्या सरांचं काय वाक्य होतं. फुकुरड्यात चालणारे बैल
शेतकऱ्याच्या घरातले आपण फुकुरड्यात चालणारे बैल जर एखाद्या दिवशी हायवेला लागले ना तर त्यांचे पाय निश्चित असतात, बरोबर आहे ना? रोज फुकुरड्यात चालणारे बैल एक दिवस हायवेला लागले की त्यांचे पाय निश्चित असतात. त्याच्यामुळे शेतकरी अधूनमधून बैलाला हायवेला नेत असतो, पाय निष्ठू नये म्हणून. आपल्याला ग्रामीण भागामध्ये मिळालेलं यश शहरी भागामध्ये सुद्धा तेवढंच ताकदीने जर टिकवायचं असेल तर तुम्हाला ते सातत्य ठेवणं काळाची गरज आहे बाळांनो. अंतर तुम्ही ठेवावं हा आशावाद आहे. सातत्य माणसाला मोठं करतो. अहो हे 10वीचा सर लय अवघड आहे. मला 10वीला किती टक्के पडले होते सांगायची गरज नाही, एवढंच सांगतो मी पेढे सुद्धा वाटले नव्हते. आता पेढे वाटले गेले अवघड आहे ना. त्या लेकराला 10वीला चांगले टक्के पडले, हे स्वीट मार्क मध्ये गेलं, या लेकरांना चांगले पेढे घेतले, चांगले स्वतः खाल्ले नाही. पेढ्याचा बॉक्स घेऊन गावात गेलो, गावात ते सीसीटीव्ही बसलेली वाट्यावर, गावातले सीसीटीव्ही असतात ना वाट्यावर बसलेले, हे म्हातारे गावचं सीसीटीव्ही असते ते 3 पिशव्याच्या आत काय हे वरून स्कॅन करतो. सीसीटीव्ही काय डेंजर असेल ते विचार करा. ते सीसीटीव्ही बसलेलं ते गेलं, पोरग पेढा काढला म्हाताऱ्याला दिला. म्हातारा म्हणलं कशाचे? पोरग म्हणलं 10वीचे. बरं 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 किती टक्के पडले? पोरग म्हणलं 95. बरं 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 सेंटर कोणतं होतं काय का? लगेच दुसरा प्रश्न, सेंटर कोणतं होतं? मग ह्यानं सांगितलं ते सेंटर होतं. या त्या सेंटरला 95 का 195 पडले असेल. मग पोरगा म्हणला बाबा तुम्हाला 10वीला किती होते? 7वीला शाळा सोडली. अरे तू 7वीला शाळा सोडली, ते 10वीला 95 घेऊन पास झाले. कर ना कौतुक, म्हण ना चांगलं. अवघड गोष्टी सगळ्याच आहेत, या गोष्टी घडत नाही. सातत्य ठेवा बाळांनो, तुमचं यश तुम्हाला सातत्यानं पुढे घेऊन जाईल. मी गेल्याच्या नंतर गुगलला एक नाव टाका, विल्मा रुडाल्डो नावाची एक पोरगी. तुम्ही बाहेर देशातलं किंवा संस्कृतीचा उल्लेख केला. विल्मा रुडाल्डो नावाची पोरगी अमेरिकेमध्ये जन्माला आलेली, कृष्णवर्णीय म्हणून जन्माला आलेली अमेरिकेत. आता अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयाचा किती मोठा वाद आहे वेगळं सांगायची गरज नाही. ही विल्मा रुडाल्डो जेव्हा अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय म्हणून जन्माला आली, तिच्या जन्मापासूनच वाद सुरू झाला. बरं ती जन्माला आली बिचारी, निसर्गाने तिच्यावर एवढा अन्याय केला की तिला पोलिओ झाला. तिला नीट पाय सुद्धा तिचा नीट नव्हता. डॉक्टरांकडे आईबाप घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं की ही पोरगी चालू शकणार नाही, ही पांगळी होईल, हिला अपंगत्व येईल, ही आता चालू शकणार नाही. नाव लक्षात ठेवा विल्मा रुडाल्डो. ती पोरगी लहानाची मोठी होत होती. तिच्या आई वडिलांनी ठरवलं की आपल्या पोरीला आपण चालवायचं, नुसतं चालवायचं नाही तर हिला पळवायचं. नुसतं पळवायचं नाही, पळली पाहिजे, पळली पाहिजे. त्या पोरीला आई बापानं उभं केलं. उभं केलेली पोरगी हळूहळू पाय टाकायला लागली. बापानं माईनं प्रेरणा द्यावी, ती पोरगी हळूहळू चालायला लागली. चालता चालता ती पोरगी हळूहळू धावायला लागली. त्या पोरीला माय बापांनी धावण्याच्या शर्यतीमध्ये सहभागी व्हायला सांगितलं. शिट्टी वाजली, सगळेजण पळून गेले. ही पोरगी पळायला लागली. ही पोरगी शेवटीला होती सगळ्यात, सगळे लोक पुढे निघून गेली. ती पोरगी पुन्हा प्रयत्न करायला लागली. सातत्य प्रयत्न करता 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 ती पोरगी जेव्हा पहिली स्पर्धा जिंकली ना तेव्हा ती पाठीमागून दुसरी आली होती. म्हणजे एकाला तिने ओव्हरटेक केलं होतं. एका लेकराला ओव्हरटेक केल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स एवढा वाढला. ती विल्मा रुडाल्डो रोज सातत्यानं प्रयत्न करता 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 ऑलिम्पिक नावाच्या गेम मध्ये अमेरिका सारख्या देशाला त्या अपंग म्हणून जन्माला आलेल्या विल्मा रुडाल्डो नावाच्या पोरीनं धावण्याच्या शर्यतीतलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. जर विल्मा रुडाल्डो जन्मताच कशी जन्माला येऊन ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळवून देऊ शकते, आपल्याला तर निसर्गानं, आपल्याला तर भगवंतानं इतका चांगला देह दिलाय, इतकं सगळं चांगलं दिलंय. फक्त करण्याची वृत्ती ठेवा, ठरवा तुम्हाला काय व्हायचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक आशावाद व्यक्त करेल. आज इथं संकल्प करून निघून जा. आणि दादांनी सांगितलं साहेब तुम्ही इथले आमदार झाले, तुमच्याकडे हे सगळं लोकप्रतिनिधित्व आलं, तुम्ही सत्य संकल्प करून पुढे जाताय. आणि आमच्या संत साहित्य असं सांगतं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही संकल्प करा, ठरवा, चांगला ठरवा. यश तुम्हाला काय व्हायचं ठरवा. आमचं दुर्दैव आहे, आमचं ठरत नाही काय करायचं. आमच्या समोर जसा माणूस येईल तसं वाटतंय आपण व्हावं. म्हणजे एखाद्या कार्यक्रमात जर PSI आले ना, खाली बसलेल्या पोरांना वाटतं यार PSI झालं पाहिजे. 15 मिनिटांनी DYSP आली, PSI उभा राहिले, एवढं DYSP मध्ये मजा आहे. पुन्हा 15 मिनिटांनी SP आली, दोघं उभा राहिले. हे म्हणलं ह्याचं वजन जास्त आहे. बघता बघता आमदार आले, तिघं उभा राहिले. तिघांनी सर्च केलं, हे म्हणे खाकीपेक्षा पांढऱ्यात मजा आहे. मग थोड्या वेळानं खासदार आले, चौघं उभा राहिले. हे म्हणजे ह्यांच्यापेक्षा त्यांचं वजन. थोड्या वेळानं मंत्री आले, सगळे उभा राहिले.
पुन्हा उपमुख्यमंत्री, पुन्हा मुख्यमंत्री. आणि हे सगळे जसे प्रोटोकॉल वाढत होते ना, तसतसे आपल्याला आपले स्वप्न बदलत होते. मला एक सांगणं आहे, सरांनी जसं सांगितलं, तो काय की त्याची कॅपॅसिटी आहे, मी काय की माझी कॅपॅसिटी मला कळाली पाहिजे, आणि त्या अनुषंगाने प्रवास सुरू केला पाहिजे. प्रामाणिकपणे सांगितलं. मला या क्षेत्रात मी सगळ्या स्पर्धा परीक्षा सेंटरवर गेलो साहेब. महाराष्ट्रातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या स्पर्धा परीक्षा सेंटर, तुमचं माझं इंग्लिशचं काही वेगळं नाही. मी इथं आपल्या आष्टा नावाचं गाव आहे सांगलीच्या जवळ, तिथं डांगे पाटलाचा कॅम्पस आहे, आणि त्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसला मी गेलो, आणि तिथं सूत्रसंचालन करायला एक मुलगी होती, आणि ती इंग्रजीत बोलत होती. वेलकम टू डायस, अविनाश मला घामच आला नाही. घाम म्हणजे काय नाही, सफर बराच घाम. खाली माझा मित्र, ते मला आता कसं वाटतं, उभा राहिलो मी, आणि उभा राहिलं म्हणलं जय महाराष्ट्र. पोरं म्हणले जय महाराष्ट्र. म्हणलं माझी इंग्रजी पक्की आहे, पण मला मराठीचा अभिमान आहे. 2 तास बोलत होतो. दिन म्हणजे असं व्याख्यानच झालं नाही, बस ठरले. त्याच्यापेक्षा राजाच असलं पाहिजे ना, दुसऱ्याचं काहीतरी होत नाही. आपल्या आपल्या भाषेत, आणि आपला कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा. हे माझा स्वभाव. एवढा फिरलोय मी, एवढा. मगाशी त्यांना म्हणलं, मी महाराष्ट्रातल्या कमीत कमी 170 आमदारांसोबत कार्यक्रम केले, सगळ्यासोबत. पण आपण नाही, एकदम कॉन्फिडन्स नाही, फक्त ओव्हर नाही, कॉन्फिडन्स असला पाहिजे. हो, आणि आपल्या आपल्या भाषेत. मला तुमचं एक वैशिष्ट्य आवडलं, तुम्ही तुमच्या भाषेत बोलले, ते लई गरजेचं. मला हे लई आवडते, आपल्या भाषेत बोलायचं, जसं आहे तसं राहायचं, उगा आव आणून राहायचं नाही. ऍक्च्युली काय झालंय ना, बस पटकन सांग काय झालंय. ऍक्च्युली ना, आता इलेक्शनचं वारं चालू आहे. सांगतो, आमच्या गावात ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं, एक म्हातारा म्हणला सगळा गॅस मी आधीच काढून ठेवतो. गॅस, त्याला गॅस म्हणायचं होतं, गॅस. ते ऍक्शन मध्ये गॅस म्हणलं, कशामुळे? आपली जशी भाषा. आता मी मराठीत PhD करतोय का नाही? मला प्रमाण भाषा बोलता येत नसेल का, मी तुम्हाला म्हणू शकतो, बाळांनो, तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न करत राहा. ते पटत नाही. आता मी मराठीत PhD करतोय, मी घरी जाऊन आईला म्हणावं, मातोश्री उठावर जाग्या हो. आपणास माहिती आहे, सकाळी मंगळवेळा, दुपारी पंढरपूर, आणि संध्याकाळी जाताना तुळजापूरच्या पुढे कार्यक्रम, असे 3 कार्यक्रम करून आम्ही घरी आलोय. मातोश्री, सगळा प्रवास आणि ड्रायव्हर नसल्यामुळे आमची थोडी बेजारी झाली. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जाग्या व्हा, स्वयंपाकगृहामध्ये जा, अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा. तुमच्या पवित्र करकमलांनी पंच नाही तर नाही, खिचडी नामक एखादं पक्वानी आमच्या पोटाचा अग्नी तृप्त करा. आई म्हणे, ह्याला काय पुत्र चावलं, ह्याची गाडी कुठं धडकली, असं काय येड्यावानी करायला. पण मी जावं आईला म्हणा, आई लय भूक लागली बघ. अहो, दुसऱ्या मिनिटाला आई लेकराला गरम खाऊ घालते. आईला आईच्या भाषेत बोललेलं आवडतं, मला माझ्या भाषेत बोललेलं आवडतं. साहेब, आपण आपल्या भाषेत आपल्या आईशी कसं बोलतो. आता वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. उभं मिस कॉल हाणल्यावर टॉप टाईम संपल्यावर करू नका, वाजवा. मगापासून बघायला वाजवू का नको, वाजवू का नको, असं नाही झालं पाहिजे. काय काही लागत नाही. तुमची टाळ्याची दाद ती अविनाश भारतीची जायदाद आहे, जायदाद. ती इथून घेऊन जायची. फक्त टायमिंग हुकू द्यायचा, टायमिंग हुकला नाही. आणि टाळी वाजवायची टायमिंग कोणाला जमते? ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून न पडता खाता येतं. लक्षात ठेवा मॅनेजमेंट, बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं, कधी पिकअप घ्यायचं कळलं पाहिजे. नाही तर पिकअप घ्यायचा टायमिंग जर हुकला तर इथं आलेला घास खाली पडतो. पुन्हा ते बायकोला म्हणते, गाळ चमचा घेवर गाळ काढायचा. तसं नाही, टायमिंग बनवून पाहिजे. बाळांनो, ठरवा, आज ठरवा तुम्हाला काय व्हायचं ते. ठरवा, संकल्प करा. आमचं दुर्दैव आमचं ठरत नाही. एक दृष्टांत देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. का ठरवायचंय, कशासाठी ठरवायचंय? सर, माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. मी वाटत नाही पण खरंच कीर्तनकार आहे. मी मगाशीच बोललो, झी टॉकीजला आतापर्यंत माझे 34 एपिसोड झाले, आणि या आषाढी वारीमध्ये झी टॉकीज महाराष्ट्रातल्या फक्त 5 महाराज लोकांची स्टोरी करते, त्यामध्ये माझं नाव आहे, आणि ते आपल्यावर स्टोरी करते. हे सगळं मी महाराष्ट्रावर करतो. फक्त काय माहिती का, आपलं वजन पडलं, आपला आपला साधा कारभार. उभं हे बायकोनं मेहुणीच्या लग्नात घेतले म्हणून एवढं कडक घातलंय. अहो, लय किस्से. आता तुम्ही बॅनरवर फोटो टाकला नाही माझा. मी एकदा पुण्यात गेलो, आणि पुण्यात बॅनरवर फोटो टाकला, दादा मला लईच बोलत केलं त्या फोटोवाल्याने. आणि ते निवेदक मला म्हणलं, वक्ते कोण आहे? अरे म्हणलं, मीच आहे ना. मग त्यानं माझ्याकडे बघितलं, ते मला कुठला आहे? मी म्हणलं, परळीचा. अरे बा,
तेव्हा बरं का, आता नाही. तेव्हा म्हणजे 2000 जवळजवळ 13ला मग त्यांनी सुरू केलं, बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी मातेतलं दुष्काळी नेतृत्व. अरे वा, काळ्या लोकांची काळी बोलत होतो. अरे वा. आणि माझ्या आयुष्याचं वैशिष्ट्य बाळांनो, मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह केलं. आता उगा गरीबी म्हणून मफलर घेतली नाही, नेहमी माझ्या गळ्यात. तुम्ही फेसबुकला पहा, इंस्टाग्रामला पहा, युट्यूबला पहा, 99% माझ्या व्याख्यानात माझ्या गळ्यात एक काळी मफलर असते. ती येवल्याची नाही पण गळ्यात असते माझ्या. माझा एक मित्र म्हणला, अविनाशची मफलर का सोबत ठेवतोस? त्याला म्हणलं, येड्या, ही मफलर पाहून मला कॉन्फिडन्स वाटतो. आताही गाडी ते माझ्या. ते म्हणला, कसं काय? मी म्हणलं, या मी काळ्या मफलरीकडे बघत असतो, मनातल्या मनात म्हणत असतोय, अविनाश तू इतकाही काळा नाहीस. पॉझिटिव्ह गोष्टी सोबत ठेवा ना रे. आणि काळ्या लोकांबद्दल लोक चांगलं बोलते. तुम्ही पंढरपूरच्या जवळचे गावात एखादं सावळं पोरग असू द्या, आपलं गाव म्हणते काय दिसते इठ्ठलावानी, आणि एखादं लईच पांढरा असू द्या, काय म्हणते सांगायची गरज. माझ्या लहानपणी गाणं होतं, गोरे रंग पे नाही इतना गुमान कर गोरा रंग तो दिल में ढल जाएगा. मी मनातल्या मनात म्हणायचं, आपल्यावर कसं गाणं नाही. 15 मिनिटांना मी दुसरं गाणं ऐकलं, हम काले हुए तो क्या हुआ. काय माझी भावकी तर भरपूर आहे, ताण घ्यायचं नाही. पण या व्याख्यानाचा शेवट करत असताना लोककवी वामनदादा कर्डक, माझा कवी म्हणून उल्लेख केला. भीमशाही वामनदादा कर्डकांनी काळ्या रंगाचा 7 कळा शब्द वापरून एक उल्लेख केलाय. वामनदादा सांगिततात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानात रे दिवे आम्ही हो, तुफानात रे दिवे, तुफानात रे दिवे आम्ही हो, तुफानात रे दिवे. दिवा व्हायचंय ना, तुफान असलं भाऊ. जीवनात संकट आले, जीवनात बाळांनो संकट आले, टेन्शन नाही घ्यायचं. मग माझा ड्रायव्हर अचानक मला म्हणला, मला सोलापूरमध्ये सोडा. तुम्ही बघितलं साहेब, तुम्ही नंतर त्या साहेबांना माझ्याकडे बसवलं. मी एकटाच गाडीचं बोल. तिकून आई म्हणजे आता कसं होईल म्हणलं, आजचा कार्यक्रम चांगला होईल. कारण माझ्या गुरुनं सांगितलंय, ज्या कार्यक्रमाला जाताना अडचणी येत नाही तो कार्यक्रम कसा होईल माहित नाही, पण ज्या कार्यक्रमाला जाताना अडचणी येतील तो कार्यक्रम दणक्यातच होईल. हा पॉझिटिव्ह विचार घेऊन फिरणारा पोरगा आहे. सरांनी सांगितलं, आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा. किती लेकरं आपल्या मायबापासोबत आले, शबास, हा खाली घ्या. आज तुमचा सन्मान होईल, तुमच्या सोबत तुमच्या आई वडिलांचा सन्मान होईल. आणि साहेब, लई मोठी गोष्ट असते हो मायबापाचा सन्मान होणं. एका सालगाड्याचं पोरगाय साहेब, जी टॉकीजला 34 एपिसोड झाले, कीर्तनकार बापामुळे झालो. माझ्या घरात कोणीच कीर्तनकार नाही. तुम्ही तरी वारकरी घराण्यातले. तुमच्या आई या वारकरी भजनी मंडळाच्या अध्यक्ष आहेत. आमच्या माऊलींनी तुमच्या आईचं कौतुक केलं तेव्हा मी होतो पंढरपुरात, मी त्या कार्यक्रमात होतो. माऊली, छोटे माऊलींनी कौतुक केलं की आमदार साहेबांच्या मातोश्री भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत, वारकरी घराणा आहे. आणि आम्हा वारकऱ्यांना आम्ही जरी जवळचे नातेवाईक झालो आता. मेन दादा कसं काय, कारण ते वारकरी आम्ही वारकरी. वारकरी हे सगळ्याचे जवळचे नातेवाईक असतात. आणि साहेब, माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते आणि तिथं एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप घरी आला आणि घरी येऊन मला म्हणला, बाळा तुला काय व्हायचंय? मी म्हणलं, पप्पा मला इंजिनियर व्हायचंय, मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले, मला इंजिनिअरिंग वगैरे कळत नाही, माझी इच्छा आहे तू कीर्तनकार झालं पाहिजे. मी म्हणलं, कसं काय? ते म्हणजे आज मी एका महाराजाला पाय धुवायला पाणी काढून दिलं, माझी इच्छा आहे तू कीर्तनकार झालं पाहिजे. मी आतापर्यंत माझ्या पाय धुवायला कधीच कोणाला पाणी टाकू दिलं नाही, ते माझा विचार आहे. माझे वडील मला म्हणले, तू हो. मी म्हणलं, मला जमल का? बाप मला जमत असलं तर इथं बसायचं नाही तर इथून उठायचं. बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज अविनाश भारतीने ऍक्सेप्ट केली, म्हणून अविनाश भारती तिथं उभा आहे. बाळांनो, आपला बाप आपल्या समोर स्वप्न पाहत असतो. आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे, इन समर वॅकेशन. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात बाकीचे काय करायचे? चलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. त्याच्यात एक ओळ होती, मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळ्या शिकरण. मी ती मामी हुडकायला रोज पोळ्या खाऊ घालणार. आपण तसं नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गाता हातात घेतली, ज्ञानेश्वरी हातात घेतली. आणि बाळांनो सांगू, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा बापाच्या इच्छेसाठी फेटा बांधणारा हा पोट्टा आज महाराष्ट्रभर फिरायला लागला.
आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यात मजा असते. अहो माझा पहिला कार्यक्रम लागला झी टॉकीज नावाच्या वाहिनीवर. नंतर मी सोनी मराठी, झी चित्रपती सगळीकडे गेलो. पण जेव्हा पहिला एपिसोड लागला ना, गावातल्या मित्रांना अभिमान वाटला. गावातल्या मित्रांनी गावात असं मोठं बॅनर लावलं साहेब. मित्र असतात, मित्राची प्रगती पाहून मित्राला आनंद होत असतो. आणि लक्षात ठेवा, ज्या मित्राची प्रगती पाहून ज्याला आनंद होतो ना, तोच खरा आयुष्यातला मित्र असतो बरं का. मित्र पण निवडत असताना चांगले निवडा. माझ्यावर मित्रांनी चौकात बॅनर लागलं, 20 बाय 20 चा मोठा फ्लेक्स. बॅनरवर माझा फोटो. बापांनी बघितलं, बापा मित्रानं बघितलं आणि घरी जाऊन सांगितलं, अरे तुझ्या पोराचं बॅनर आहे चौकात. वडील म्हणले काय विषय? माझ्या वेळाला त्या माणसानं सांगितलं, तुझ्या पोराचा मोठालाच फोटो आहे आणि बाकी त्याचे बारके बारके मुडके चिटकलेले. गावात तसे बॅनर असतात ना. मोठा फोटो तुझ्या पोराचा. वडिलांनी पायात चप्पल घातली. लेकरांना 2 किलोमीटरचं अंतर आहे माझ्या घरापासून चौकातलं. माझे वडील चालत चालत गेले चौकात. चौकात जाऊन माझे वडील आयटीत उभे राहिले होते. जाणारा येणारा खुलीत होता काय पाहता. आणि माझा अडाणी बाप इशाऱ्याला सांगत होता. त्या दिवशी माझ्या बापानं गावात 1000 चहा पाजले. 1000. त्याच्या आधी कोणाला पाजला होता माहित नाही आपल्याला. पण त्या दिवशी 1000 चहा पाजले. बरं त्या हॉटेलात नाही पाजले, ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये लोक बसले. सगळ्या खुर्च्या बॅनर पर केल्या. सुर के क्यों नाही, देख के क्यों. पहिले देखो बाद में पिओ. एक जण मला मी चहा घेत नाही, वडील म्हणले कॉफी घे. ते मला कॉफी घेत नाही, वडील म्हणले दूध घे. ते मला दूध घेत नाही, वडील म्हणले 10 रुपये घे. पण बॅनर. आणि आता लिहून ठेवा, जी पोरं आयुष्यात यशस्वी होतात, ज्या पोरी यशस्वी होतात, त्या पोरींचं जेव्हा गावातल्या चौकात बॅनर लागतं ना, त्या पोराचं जेव्हा गावातल्या चौकात बॅनर लागतं ना, गावातला कोण माईचा लाल ते बॅनर बघून माहित नाही. पण गावातला बाप नावाचा व्यक्ती दिवसातून 10 वेळा बॅनर बघत असतो आणि आतल्यात आनंदी होत असतो. बापाला तो आनंद आपल्याला द्यायचा, तो आनंद आपल्याला द्यायचा. आमच्या लांजना नावाच्या गावात, लातूरच्या अलीकडे, निलंग्याच्या अलीकडे, निलंगा लातूरच्या मध्ये लांजना नावाचं गाव आहे. शिवरायांचा पुतळा आहे. तिथली एक पोरगी PSI झाली. कर्मवीर स्पर्धा परीक्षा सेंटर लातूर यांनी कार्यक्रम ठेवला. 7 ते 8 PSI होते. बाकीचे मंत्रालयातले क्लर्क वगैरे यांचा सन्मान होता. स्टेजवर मी होतो, विठ्ठल कांगणे होते, तात्याराव लहाने होते. कार्यक्रमाचा असा रंगात आला. सगळ्यांचा सत्कार होत होता. पोरींना फेटे बांधलेले, मायबापांना फेटे बांधलेले. एक PSI सत्काराला स्टेजवर आले. त्यांच्यासोबत त्यांचा बाप आला. चोळण्यातला साधी कपडी, साधी एकदम साधी कपडी. स्टेजवर आला. हार घालायचा होता. पोरीच्या गळ्यात कसा हार टाका, मी तो हार घेतला आणि तिच्या बापाच्या गळ्यात टाकला. त्या बापानं हार उचलला आणि माझ्या गळ्यात टाकला. दुसरा साधा माणूस. आम्ही सत्कार केला. PSI असणाऱ्या पोरीनं आम्हाला सेकहँड केला. स्टेजवरच्या सगळ्यांना सेकहँड केला. स्टेजवरून खाली उतरली. त्या अडाणी बापानं बघितलं, सेकहँड करावा लागतो गड्या. त्यानं स्टेजवरच्या लोकांच्या हातात हात द्यायला सुरुवात केली. हातात हात देत 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 विंगेजवळ आला. खालून एक पोरगा विंगेतून स्टेजवर दुसरा ट्रे घेऊन जात होता. साधा भोळा माणूस हो. त्या साध्या भोळ्या माणसानं त्या पोराचा हात घेतला आणि कपाळाला लावला. लेकरांना एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्या मायबापाचा हा भोळेपणा एक दिवस आपल्यामुळे स्टेजवर मिरवला पाहिजे. याच्यासाठी यशस्वी झालं पाहिजे, दुसरं कारण नाही यशस्वी होण्याचं. वडील घरी आले साहेब, टीव्हीच्या समोर वडील बसले. काय घरात आनंद होता. जशी टीव्हीवर माझी एंट्री झाली, मुरलीधर मोहोळ माझी महापौर होते पुण्याचे, त्यांच्याकडला कार्यक्रम. जशी एंट्री झाली ना, माझ्या बापानं शिट्टी मारली हो. वडिलाच्या डोक्यात काय आलं माहित नाही साहेब. अडाणी माणूस आहे, अंका छाप माणूस आहे. माझे वडील टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला, रुमालानं असा टीव्हीत पुसला, हळदी कुंकू घेतलं लेकरांनो, टीव्हीला लावलं. अर्धा तास 2 तास वडील टीव्हीकडे बघत होते, मी वडिलाकडे बघत होतो. कार्यक्रम संपला, पायात चप्पल घातली, वडील गावात. कशाला? हवा करायला. हवा. आणि अविनाश भारतीचं एक वाक्य काळजात घर करून ठेवा, वयाच्या 25-30 वर्षापर्यंत आपण बापाच्या जीवावर हवा करतो ना, आपलं आता पहिलं कर्तव्य असलं पाहिजे, आपल्या बापानं आपल्या जीवावर हवा केली पाहिजे. आपला बाप गावात ऐकत ठेवला पाहिजे. अर्ध्या तासानं वडील घरी आले, जेवायला बसलो. आता मी जास्त दिवस घरी नसतो, मागच्या डिसेंबर पासून बाहेर सीझन आहे ना, घरी नसतोच मी. आता मिळत नसतो मला घरी. पण ज्या दिवशी मी घरी असतो, बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. आणि जेवण करताना अडाणी बापाला विचारलं, पप्पा आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मीपूजन नाही, तुम्ही टीव्हीला हळद कुंकू का लावलं? आणि माझा बाप म्हणला, येड्या
त्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलं. लेकरांनो, मी त्या दिवशी शपथ घेतली, माझ्या बापासाठी मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. आमदार साहेब, तुम्ही तुमच्या बापाला हिरो मानून हा कार्यक्रम आयोजित केला. यांचे हिरो आज इथं बसले, उद्या हेच हिरो तुमच्या नावानं ओळखले जावे आणि यश मिळावं. 3 इडियट्स पाहिला? 3 इडियट्स पाहिला का? किती जणांनी पाहिला? पोड घुमा सिटी बजा सिटी बजा अभंगापेक्षा गाणी पाहिजे मला म्हणत नाही का? सगळं आपण सगळीकडे माणूस आहे. चित्रपट सृष्टीमध्ये पण मी होतो बरं. मला एक गोष्ट सांगायची आहे नाजूक. 3 इडियट्स नावाच्या चित्रपटात राजू रस्तोगी नावाचा पोरगा वरून उडी मारतो, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. ज्याने नाही देंगे तुझे, ते भेंडीचा भाव त्याला होश येतो. हॉस्पिटलमध्ये टॅक्सी येते, एकच मिनिटं घेतो, टॅक्सी येते. टॅक्सी हॉस्पिटलमध्ये आले की सिस्टर म्हणते क्या टॅक्सी आपने बुलाई है? तो फरहान म्हणतो हाँ. राजू म्हणतो नहीं, मैंने बुलाई है. जाते जाते तुझे घर पे ड्रॉप करूंगा, मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा. क्यों? क्योंकि मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तू इंटरव्यू के लिए आ पाएगा. ऐसा तो बैग मध्ये बघतो, सालो तुमने चिट्ठी पोस्ट कर दी? हाँ, हंगरी से चिट्ठी आई है, कोई अंग्रेज इस्तवाल है, तेरे फोटो देखकर पकड़ा गया है, कहता है तुझे असिस्टेंट बनाना चाहता है, कहता है पेमेंट भी देगा. आनंद होतो पोराला. आणि पोरगो म्हणतो नहीं यार, अब्बू नहीं मानेंगे. आमिर खान म्हणतो जा अब्बू को मना, 50 साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में पड़ा होगा तब सोचेगा. टैक्सी दरवाजे पे थी, हाथ में लेटर था, अगर अब्बू से बात की होती तो जिंदगी कुछ और होती. सीन इथून सुरू होतो. घरी बापाने लॅपटॉप घेतलेला, पोरगा दारात येतो. क्या हुआ? आज तुम्हारा इंटरव्यू था. अब्बू मैं नहीं गया. क्यों नहीं गया? अब्बू मैं इंजीनियर नहीं बनना चाहता. बन भी गया ना तो बहुत खराब इंजीनियर बनूंगा अब्बू. अब्बू मुझे नहीं समझ में आती इंजीनियर, मुझे जानवरों से लगाव है, मैं फोटोग्राफर बनना चाहता हूँ. हाँ, और रांचो अभी भी तुम्हारे दिमाग के साथ खेल रहा है. नहीं अब्बू, मैं क्या करूं? कपूर साहब क्या कहेंगे, लोग क्या कहेंगे? हम तो पोरगा म्हणतो अब्बू कौन कपूर साहब? कपूर साहब का तो पहला नाम तक मुझे मालूम नहीं. मेरे रूम में एसी लगाकर खुद गर्मी में कपूर साहब ने अब्बू आप सोए थे. कपूर साहब को क्या लगता है इससे मुझे फर्क नहीं पड़ता. आप क्या सोचते हो इससे मुझे फर्क पड़ता है. फिल्म देखकर आए हो, फिलोसॉफी मार रहे हो. तेवढ्यात माय म्हणते जाने दो, परेशान है बेचारा, खुदा ना करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा. आणि लक्षात ठेवा, ज्या पोराच्या जीवनामध्ये नैराश्य आहे, ज्या पोराच्या आयुष्यात डिप्रेशन आहे, ज्या पोरीला वाटतं ना माझं त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, आता माझं काही खरं नाही, मरण्याच्या पलीकडे पर्याय नाही, अशा दलिंदर लेकरांनी कष्ट करणाऱ्या मायबापाचा चेहरा जर डोळ्यासमोर ठेवला ना, कोणातच आत्महत्या करण्याची हिंमत येऊ शकत नाही. साहेब, अब्बू अब्बू जिस रांचो को तुम भला बुरा कहते हो ना, तो बाप जातो सोप्यावर बसतो, तो फरान जातो, फरान बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो, खिशातून पाकिट काढतो आणि पाकिटातला एक फोटो दाखवून म्हणतो अब्बू उस रांचो ने आपकी और अम्मी की एक तस्वीर मेरे जेब में रखी है और वो कहता है जब भी तेरे दिल और दिमाग में सुसाइड का स्टूपिड ख्याल आएगा उस वक्त उस तस्वीर की तरफ देखना और सोचना पोस्टमार्टम की हुई बॉडी उनके सामने आएगी, तब ये हंसी कहाँ चली जाएगी. अब्बू मैं आपके हंसी के लिए आपको मनाना चाहता हूँ. आणि लेकरांनो, ज्या पोरांनी आईच्या डोळ्यातला आनंद आणि बापाच्या चेहऱ्यातलं समाधान शोधलं ना, तो पोरगा आयुष्यात प्रतिनिधी करणारा समाधान होऊ शकतो. असंच अस्तित्व आपण निर्माण करावं या आशावादासह आपण मला बोलवलं. आपले आभार व्यक्त करत असताना विचार मंचावरल्या सगळ्या मान्यवरांसाठी जोरात टाळ्या वाजवा. साहेब, हे माणसं मला आवडली, नाही तर बऱ्याच कार्यक्रमातले लोक येतेच साहेबाला तोड जात. मला गडबड आहे, मला गडबड आहे, मला गडबड आहे, काम काहीच नसते. सगळे मान्यवर बसून राहिले, टाळ्या वाजवा. आपला स्पष्ट स्वभाव, लय डेंजर माणूस आहे. यानंतर या आयोजन टीम साठी जोरात टाळ्या वाजवा. रावसाहेबजी फटेसर, त्यांची टीम सगळी, यांच्यासाठी दादांचे बंधू उद्योजक असणारे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. चला चला. यानंतर विशेष टाळ्या वाजवा फोटोग्राफर साठी. दादा, हे दादा माझे पाठवा म्हणून तुमच्यासाठी टाळ्या आहेत. यानंतर निवेदन करणाऱ्या दादांसाठी काय आवाज आहे तुमचा, त्या आवाज. आणि विशेष टाळ्या वाजवा साऊंड सिस्टम साठी. वा वा, तुम्ही एकट्याने लावली का दोघांनी? अगं घाबरू नका, महाराष्ट्राची 3 गाणं लावले सध्या. काय टेन्शन घ्यायचे, पण सिस्टम लागणं काळाची गरज आहे. आणि हॉलमध्ये सिस्टम लागली. दादा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरात. पत्रकार बांधवांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा जोरात. यानंतर सगळे
पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी, सगळे पुरुष. जाऊ द्या, ज्याला ज्याला विश्वास आहे मी पुरुष आहे असा प्रत्येक जण टाळी वाजवतो. मला इजी घेऊ नका. आणि दोनदा सांगून मी ज्या गाड्याने टाळी वाजवली तो घडी आहे का नाही हा प्रश्न आहे मला. वाजवा जोरात. आता इमानदारी बघा, तुम्ही वाजवा. फक्त ह्याच्यामुळे 1,500 नाही, 1,500 दोन झाला. साधी गोष्टच नाही. आपण मला बोलवलं, तिथून पुन्हा पंढरपूरला जाऊन बोलायचंय. वेळेची मर्यादा आहे. जगलो वाचलो आणि आपला योग दादा जुळून आला तर मी पुन्हा येईन. आणि मी येईन म्हणलं की येतोच. आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार. काही बोलण्याच्या ओघात चुकलं असेल तर मला उदाहरण करणं माफ करा. खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. खरं बोलणं काळाची गरज आहे साहेब. आणि मी जाहीर सांगत असतो, बोलणाऱ्या वाक्यांनी आता लोकांना बरं वाटावं याच्यासाठी बोलण्यापेक्षा लोकांचं बरं व्हावं म्हणून खरं बोलणं काळाची गरज आहे. आपण मला बोलवलं. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब. धन्यवाद.